So dear friends, now we will discuss defect in solid in which we already completed stoichiometry defect or point defect. Now we will discuss here non-stoichiometry defect. Non-stoichiometry defect is produced due to different ratio of cations and anions than its chemical formula. म्हणजे केमिकल फॉर्म्युल्यामध्ये जो रेशो आहे त्याच्यापेक्षा वेगळा रेशो जर आला कॅटायन एनायनचा तर आपण नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट असं म्हणणार आहोत. आणि तो रेशो हा नॉन स्टॉइकियोमेट्री म्हणजेच होल नंबर मध्ये येत नाही, तो फ्रॅक्शनल येणार आहे. म्हणजे 1:2 असा न येता 1:1.5 वगैरे असं समथिंग आहे. तर दिस इज कॉल्ड नॉन स्टॉइकियोमेट्री. आणि हा डिफेक्ट त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, मेटल एक्सेस आणि मेटल डिफिशियन्सी. मेटल एक्सेस अँड मेटल डिफिशियन्सी. तर मेटल एक्सेसचे दोन रिझन आहेत, ड्यू टू anion vacancy or presence of extra atom or ion into interstitial site. आणि दुसरा नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट आहे मेटल डिफिशियन्सी. तर हा डिफेक्ट सुद्धा जनरली आयोनिक सॉइलमध्येच होतो आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये कॅटायन आणि anion, कॅटायनला मेटल आपण म्हणणार, anion नॉन मेटल म्हणणार. ओके. आणि मग मेटल एक्सेस कधी होऊ शकतो? एक्सेस कधी होऊ शकतो म्हणजे तुमचे मार्क तुमच्या मित्रापेक्षा जास्त कधी होतील? एक तर तुम्ही जास्त अभ्यास केला तर, म्हणजे तुम्ही जादा मार्क मिळवले तर, आणि दुसरं तुमचे मार्क तेवढेच मात्र तुमच्या मित्राचे मार्क कमी झाले तर. त्याचपणे मेटल एक्सेस कधी होऊ शकतो? कॅटायन anion विचार केला तर anion कमी झाला तर मेटल एक्सेस होईल. आणि दुसरं आणखी कधी एक्सेस होईल? ज्यादा मेटलचा आयन आला तर, मेटलचा आयन जास्त झाला तर. ओके. म्हणजे anion वॅकन्सी झाली किंवा एक्स्ट्रा त्याच्यामध्ये मेटल आला तर मेटल एक्सेस झाला. आणि डिफिशियन्सी कधी होईल? डिफिशियन्सी जर तिथं मेटलची संख्या कमी झाली तर anion संख्या कम्प्लीटली वाढणार आहे. मग इथे मी हायपोथेटिकल डायग्राम काढलेला आहे पहा. सोडियम क्लोराइड सॉइलसाठी alternate Na plus and Cl minus occupies all the positions or lattice points are occupied by the basis or these constituents. This is a perfect crystal, regular crystal, but this is not actually happen. Here some defects are produced. Suppose this sodium chloride crystal is heated with sodium vapor. Due to that, some sodium atoms diffuses on the surface of this crystal. Sodium atom diffuses on this crystal of sodium chloride, and then opposite ion, that is anion or chloride ion, missing from the lattice site and goes at the surface to combine that sodium atom, produces sodium chloride with release of electron. Okay. So now here sodium atoms are diffuses or adsorb over the crystal of sodium chloride. That's why the chloride ion shift from the lattice site and goes at the surface to combine with sodium to produce sodium chloride. But here one electron releases from the sodium during the combination of Na with chloride ion. Electron releases, and that electron, the electron released, takes the position of chloride ion. म्हणजे जिथं क्लोराइड आयन निघून आला होता, क्लोराइड आयन इकडून गेला असा, ती जागा जी रिकामी झालेली आहे, दॅट पोझिशन, दॅट इज पोझिशन ऑक्युपाइड बाय द इलेक्ट्रॉन. आणि मग इथं बघा, डिफेक्ट होण्यापूर्वी मेटल आणि नॉन मेटलची संख्या जी होती, आता डिफेक्ट झाल्यानंतर त्यामध्ये नॉन मेटलची संख्या कमी आहे, मेटलची संख्या त्याच्यामुळे जास्त झाली आहे. सो वी से मेटल एक्सेस ड्यू टू
anion vacancy. And during this process, during the transition of electron, heat is absorbed, light energy is absorbed, and hence crystal is colored. आणि ह्या क्रिस्टलला कलर मिळतो कारण हा इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन होत असताना तो एनर्जी ॲब्सॉर्ब करतो आणि त्याच्यामुळं म्हणजे व्हिजिबल रिजन मध्ये लाईट तो ॲब्सॉर्ब करतो. जी शिल्लक लाईट राहते त्याचा आपल्याला कलर दिसतो आणि म्हणून यालाच म्हणतात, या सेंटरला म्हणतात जिथं इलेक्ट्रॉन आलेला आहे, दिस इज कॉल्ड एज अ एफ सेंटर, कलर्ड सेंटर. एफ फॉर बे, FARBE, एफ फॉर बे इज अ ग्रीक वर्ड, त्यालाच इंग्लिशमध्ये आपण कलर असं म्हणतो आहे. सो एफ सेंटर मीन्स कलर सेंटर. कसं तयार झालं बघा, की ॲनायनवर डिपॉझिट झालेल्या मेटलला कॉम्बिनेशन करण्यासाठी तिथून जागा रिकामी केली आणि त्यावेळेस तिथं इलेक्ट्रॉन त्याची जागा घेतो आहे. त्या सेंटरला आपण म्हणतोय कलर्ड सेंटर. झालं ॲनायन व्हॅकन्सीमुळे मेटल एक्सचेंज झालेला आहे आणि इथला जो रेशो आता येणार आहे तो रेशो असणार आहे, जर ClX असेल तर सोडियम 1+X जास्त राहिला, X 1+X. दिस इज अ मेटल एक्सेस डिफेक्ट ड्यू टू ॲनायन व्हॅकन्सी. मात्र इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी फरक झालेला आहे बघा, इथं Cl- होता, आता इलेक्ट्रॉन आहे. इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी आहे तशी मेंटेन राहिलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे बघा, एक्स्ट्रा ॲटम ऑर आयन इनटू इंटरस्टिशियल साइट. आता इथं मी स्ट्रक्चर मध्ये बदल करतो आहे. एक्झाम्पल बदलूया आपण. हा मी इथं आता आयन बदलतो आहे. झिंक ऑक्साईडचं क्रिस्टल घेऊया आपण. means cation zinc 2+ and anion O2- oxide ion. Oxide ion. Sometimes metal excess takes place due to presence of extra zinc atom into interstitial site. झिंकचा ॲटम जास्त झालेला आहे. इथे दिसतोय तुम्हाला, that atom takes the position of interstitial site. So due to that number of metal atoms increases than non-metal atoms. So metal excess takes place. आणि दुसरी स्टेप कशी होते बघा, दॅट झिंक ऑक्साइड ऑन हिटिंग लुजेस इलेक्ट्रॉन and produces झिंक आयन्स. म्हणजे आता इथं या झिंकचं कन्व्हर्जन झिंक 2+ आयन मध्ये होत आहे आणि इलेक्ट्रॉन सुद्धा तयार होतात. ते इलेक्ट्रॉन तो इंटरस्टिशियल साइट मध्ये एका झिंकनं 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत आणि ते दोन्ही इंटरस्टिशियल साइट मध्ये गेले आहेत. सो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटीवरती काही परिणाम झाले नाही. जेवढं प्लस होतं तेवढंच मायनस आहे. न्यूट्रॅलिटी मेंटेन आहे. मात्र इथं पहा, आता झिंक ऑक्साईड मध्ये कंपॅरेटिव्हली झिंकचे ॲटम जास्त आहे, झिंकचे आयन जास्त आहेत ऑक्साईड आयनपेक्षा आणि म्हणून इथला सुद्धा रेशो हा बदलतो आहे. तो आता 1:1 राहत नाही, 1+X. if oxide ions are X, then zinc ions are 1+X. means ratio is not perfect or it is not whole number, but it is fractional and hence it is called as non-stoichiometric. ओके, मी जेवढा रेशो यायला पाहिजे 1:1 तो येत नाही, तो वेगळा येतो आहे, त्याला आपण नॉन स्टॉइकियोमेट्रिक डिफेक्ट असं म्हटलेलं आहे. सो मेटल एक्सचेंज दोन कारण झाला, एक ॲनायन व्हॅकन्सी आणि दुसरं एक्स्ट्रा मेटल प्रेशर झाला किंवा एक्स्ट्रा आयन त्या इंटरस्टिशियल साइटमध्ये आलेला आहे. यामध्ये सुद्धा इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन होत असताना
ते लाईट ॲब्सॉर्ब करतात म्हणून हा क्रिस्टल येलो कलरचा दिसतो आहे. These electrons produced at on temperature increasing, electron absorb light energy or visible light, and hence zinc oxide crystal becomes yellow in color. Okay, so this is a non-stoichiometric defect due to metal excess. Now metal deficiency. आता याच्यामध्ये परत मी बदल करतो. आता इथं आपण निकेलचं क्रिस्टल घेऊया. निकेल ऑक्साइड. This metal deficiency, nickel is an element of D block, have variable oxidation states. Nickel is an element of D block. D block element have variable oxidation states because of presence of electrons, some unpaired electrons in n-1d orbitals and electrons of ns. Both electrons of both orbitals are participating in bond formation, and hence D block element shows variable oxidation state. One of them is nickel. This is a crystal of nickel oxide. Now, sometimes on heating or there is a defect, some nickel. आता इथं तुम्हाला मेटल डिफिशियंट करायचं आहे म्हणजेच काय करायचं आहे, ऑक्साइड आयनची संख्या वाढवायची किंवा मेटल संख्या कमी करायची. ऑक्साइड संख्या आपण नाही वाढवणार, आपण मेटलचे जे आयन आहेत त्याची संख्या कमी करणार आहोत. हियर Ni2+ replaced by high oxidation state Ni3+ ions. मीन्स मेटल आयन्स तोच आहे, याच्यामध्ये इम्प्युरिटी झालेली नाही, दुसरा कोणी आलेला नाही, होस्टच आहे, गेस्ट आलेला नाही. मात्र होस्ट कसा आहे, त्याच्याकडे व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे. 2+ आणि 3+ असे दोन वेगळ्या प्रकारचे ऑक्सिडेशन नंबर आहेत. 2+ असणारा रिप्लेस करायचा आहे, त्याच्या जागेवरती 3+ आणायचं आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदाच मी सांगितले तुम्हाला, कुठलाही डिफेक्ट असू दे, इम्प्युरिटी, नॉन स्टायकियोमेट्रिक, स्टायकियोमेट्रिक, इलेक्ट्रिकल युटिलिटी डिस्टर्ब करायची नाही, ती मेंटेनन्स राहणार आहे. मात्र एक Ni2+ जाऊन एक Ni3+ आला तर ती डिस्टर्ब होणार आहे, कारण एक प्लस चार्ज वाढणार आहे. मग काय करावं लागेल, हियर 3Ni2+ replaced by 2Ni3+. आता बघा, कमी होणारा पॉझिटिव्ह आणि येणारा पॉझिटिव्ह किती आहे, +6 म्हणजेच पॉझिटिव्ह चार्जच्या डेन्सिटीवरती काही परिणाम होत नाही. सो 3Ni2+ ions are replaced by 2Ni3+. मग काय परिणाम झाला, 3 मेटल गेले, 2 आले, म्हणजे एक जागा रिकामी झाली. सो मेटलची संख्या कमी झाली, मेटल डिफिशियंट झालेला आहे. मेटलची संख्या बघा, 3 होते, 3 गेले, 2 आले, चार्ज मध्ये टोटल चार्ज तेवढाच आहे. सो दिस इज फ्रिक्वेन्सी जे प्रोड्यूस झालेली आहे, त्याच्यामुळे कंडक्शन वाढणार आहे, हा त्याचा फायदा होणार आहे. आणि इथला जो रेशो येणार आहे तो Ni0.971. म्हणजे बघा, आता कोण जास्त आहे, मेटल की नॉन मेटल, मेटल पेक्षा नॉन मेटल जास्त दिसतो आहे. म्हणून इथं म्हणले आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट हा कुठल्या साईडमध्ये होतो, कंडिशन काय याची, मेटल विच हॅव व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट. तो कसा होतो, हा डिफेक्ट कसा होतो, हाय ऑक्सिडेशन स्टेट मेटल आयन, हाय ऑक्सिडेशन स्टेट मेटल
लो ऑक्सिडेशन स्टेट मेटल आयन ऑफ सेम मेटल, त्याच्याच मेटलचा हाय ऑक्सिडेशन मेटल काय करतो, लो ऑक्सिडेशन स्टेट मधल्या मेटल रिप्लेस करतो अँड देयर इज अ वॅकन्सी प्रोसेस, वॅकन्सी तयार होते. त्याला म्हणलं आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट अथवा नॉन स्टायकिओमेट्रिक. आणि यातला शेवटचा डिफेक्ट आहे impurity defect. impurity defect हा सुद्धा कसा आपल्याला अभ्यासायचा आहे बघा, दोन प्रकारे. सबस्टिट्यूशनल impurity defect आणि इंटरस्टिशियल. त्याच्यामध्ये मी एक हायपोथेटिकल डायग्राम घेतोय. Anions generally larger than cations. This is hypothetical diagram of ionic crystal. First of all, again we discuss here what is the impurity defect. Impurity म्हणजे काय? म्हणजे जसं आपल्या घरामध्ये आपण किराणा आणल्यानंतर 1 किलो गहू आणि त्याच्यामध्ये 100 ग्रॅम तांदूळ, तर ते तांदूळ झालं इम्प्युरिटी. म्हणजे पाहिजे त्यापेक्षा वेगळं कोणीतरी असेल, किंवा घरामध्ये असणारे लोक आणि वेगळाच कोणीतरी आला पाहुणा, तर पाहुणा म्हणजे इम्प्युरिटी. सो होस्ट अँड गेस्ट, गेस्टला म्हणायचं इम्प्युरिटी आयटम. आणि मग ती इम्प्युरिटी आपण मिक्स करतो, गरजेची आहे इम्प्युरिटी मिक्स करणं. जसं मी सांगितलं तुम्हाला, गोल्ड ऑर्नामेंट्स तुम्हाला प्युअर गोल्डचे ऑर्नामेंट्स मिळणार नाहीत किंवा तुम्ही घ्यायचे पण नाहीत, कारण त्याची क्वालिटी ही इन्फिरियर असते अगेन्स्ट करोजन. त्याचे टफनेस असेल, हार्डनेस असेल, त्याच्यामध्ये सिल्वर कॉपर जर मिक्स केलं तर तेच ऑर्नामेंटची रिजिडिटी असेल, टफनेस, हार्डनेस हा इम्प्रूव्ह होतो. रेजिस्टिव्हिटी अगेन्स्ट करोजन वाढते त्याची, म्हणून इम्प्युरिटी करणं गरजेचं आहे. ओके. सो इम्प्युरिटी दोन प्रकारची आहेत. आपल्याला सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी आणि इंटरस्टिशियल बघायचं आहे. तर सबस्टिट्यूशनलमध्ये मी इथं पहा झिंकचे ॲटम दाखवतो. आता इथं काय, मी सुरुवातीला ॲनायन घेत नाही, झिंकचे ॲटम साईज मध्ये आता काय फारसा डिफरन्स नाही. सबस्टिट्यूशन करणं म्हणजे काय करणं, त्यालाच आपण डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असं म्हणतो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. डिस्प्लेस करणं म्हणजे एकाकडून दुसरा आहे. इथं काय होणार, साईज डिफरन्स कमी असेल. सम झिंक ॲटम्स आर रिप्लेस्ड बाय कॉपर ॲटम्स. झिंकचे ॲटम काही कॉपरच्या ॲटमकडून रिप्लेस होणार आहेत. इथं मी आता झिंकचे ॲटम काढून टाकले आणि काय दाखवतो, कॉपर. कॉपरची साईज थोडीशी झिंकपेक्षा कमी आहे, हे आपण डी ब्लॉकमध्ये शिकतोय. झिंकच्या सेल पूर्ण भरलेले आहेत, उघडलेला आहे झिंक, कॉपरपेक्षा तो मोठा आहे झिंक. ओके. सो हिअर सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस. सम झिंक ॲटम्स आर रिप्लेस बाय कॉपर. आणि मला इम्प्युरिटी काय म्हणायचं, कारण तुम्हाला पाहिजे होता झिंक,
पण त्याच्यामध्ये झिंक बरोबरच कॉपर आहे, कॉपर इम्प्युरिटी आहे, झिंक होस्ट आहे, गेस्ट आहे. सो होस्ट अँड गेस्ट मेक्स इम्प्युरिटी इफेक्ट अँड दिस इज कॉल्ड एज alloy brass. सो सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी इफेक्ट हा आपण पाहतोय तो पहिल्यांदा इन alloys. alloys मधला हा डिफेक्ट आहे, हा कोव्हॅलेंट मधला झाला. आता मी याच्या ठिकाणी म्हणजे हा डिफेक्ट झाल्याचा फायदा काय, प्रॉपर्टी सुपेरियर झाल्या आपल्या लक्षात आलं असेल. आता मी याच्यामध्ये आयोनिक कंपाऊंड घेतो बघा. परत एकदा मी सोडियम क्लोराईडचा क्रिस्टल घेतो आहे. Na+ cations are smaller than anions. Cations are smaller than anions. ओके, anions लार्जर आहेत. आणि हा सोडियम क्लोराईडचा क्रिस्टल आहे, परंतु याच्यामध्ये आता मी मेटल आयन काढून टाकणार आहे. आणि जसं मला आपण किंवा याच्यामध्ये नॉन स्टॉइकियोमेट्री मध्ये आपण काय केलं होतं, निकेल 2+ रिप्लेस केलं तर निकेल 3+ नाही म्हणून तर इम्प्युरिटी म्हणलेलं नव्हतं, कारण दोन्ही निकेल एकाच एलिमेंटचे आहेत, दोन्ही आयन एकाच एलिमेंटचे. पण आता मी इथं Na+ काढून टाकले, त्याच्याऐवजी असा आयन आणणार आहे जो याच्यापेक्षा वेगळा असणार आहे, डिफरंट फ्रॉम Na+. Na+ रिप्लेस्ड बाय Sr2+. म्हणजे इथं आपण काय केले, SrCl2 strontium chloride mixed into sodium chloride. Sodium chloride is host substance, strontium chloride is guest substance. Okay, guest now enters into host. Okay, guest आता होस्टच्या घरी आलेला आहे. गेस्ट का म्हणलेले आपण, बिकॉज इट इज डिफरंट फ्रॉम होस्ट. Sr इज डिफरंट फ्रॉम Na+. आणि याच्यामध्ये नॉन स्टॉइकियोमेट्रीमध्ये सुद्धा आपण काय म्हणलं होतं की हाय ऑक्सिडेशन स्टेट आयन रिप्लेसेस लो ऑक्सिडेशन स्टेट, बट बोथ आर ऑफ सेम एलिमेंट. इथं सुद्धा असं असणार आहे, हाय ऑक्सिडेशन स्टेट Sr2 रिप्लेसेस टू Na+. म्हणजे हाय लोला रिप्लेस करतोय, पण ते दोघं वेगळ्या एलिमेंटचे आहेत. आणि म्हणून इथं आता मात्र इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटी मेंटेन करायची आहे, इलेक्ट्रिसिटी मेंटेनन्स करायची आहे बघा. म्हणजे तुम्ही काय करणार इथं, 2Na+ replaces by 1 Sr2+. 2 Na+ गेले आणि एक Sr2+ आलेला आहे, म्हणजेच इथं कॅटायन व्हॅकन्सी तयार झाली आहे. कॅटायन व्हॅकन्सी ड्यू टू इम्प्युरिटी इफेक्ट. आणि मग तुम्हाला याच्यामध्ये काय न्यूमरिकल पण विचारतात. फॉर एक्झाम्पल 2 मोल पर्सेंटेज SrCl2 in NaCl. 2 मोल किंवा पर्सेंटेज मोल म्हणा SrCl2 in NaCl. then what is the concentration of cation vacancy? कॅटायन व्हॅकन्सीचं कॉन्सन्ट्रेशन काय, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय, तुम्ही एका मोलमध्ये किती व्हॅकन्सी आहे त्याची संख्या सांगायची. मग पहिला आपण काय करायचं, 2 मोल पर्सेंटचा अर्थ काय, 100 मोल NaCl मध्ये 2 मोल SrCl2 आहे. लक्षात घ्या, 100 मोल ऑफ NaCl contains 2 मोल ऑफ SrCl2. So 1 मोल ऑफ NaCl contains 100 मोल NaCl मध्ये 2 मोल SrCl2. So 1 mole NaCl contains 2 into 10 raised to minus 2 mole SrCl2 बघा. आणि मग आपल्या लक्षात आलं इथं पहा
एक SR2 प्लस काय करतो, दोन Na प्लसला रिप्लेस करतो, म्हणजेच एक व्हॅकन्सी करतो. म्हणजे थोडक्यात जेवढा SR2 प्लस आहे तेवढाच व्हॅकन्सी आहे. सो इथं काय असणार मग 2 into 10 raised to minus 2 मोल व्हॅकन्सीज, तेवढ्याच व्हॅकन्सी आहेत. मग आता त्याची संख्या करा. मोलचं कन्वर्जन नंबर मध्ये कसं करणार तुम्ही, अहोगॅड्रोच्या नंबरनं गुणणार, म्हणजेच अहोगॅड्रोच्या नंबरनं गुणला काय होईल 6 अप्रॉक्सिमेट घेतो मी 6.022 into 10 raised to 23 च्या ऐवजी त्याला मल्टिप्लाय केलं 6 into 12 आणि इथं झालं 6.10 raised to 23 च्या ऐवजी इथं झालं 10 raised to 21. एवढ्या व्हॅकन्सी पर मोल NaCl हे झालं कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॅटायन व्हॅकन्सी. असे तुम्हाला नीटच्या किंवा जेईच्या एक्झामिनेशनला अशा टाईपचे प्रश्न येतात. ओके, तर इथं आपण इम्प्युरिटी डिफेक्ट बघितला, सबस्टिट्यूशन डिफेक्ट बघितला, म्हणजे जागा आपण पहिले होस्टला काढून गेस्ट आले होतं. आता दुसरा प्रकार आहे इंटरस्टिशियल डिफेक्ट. नावच आहे इंटरस्टिशियल, म्हणजे इथं आता सबस्टिट्यूशन होणार नाही, त्याच्या ऐवजी सबस्टिट्यूशन होणार नाही, त्याच्या ऐवजी इंटरस्टिशियल जागा ज्या आहेत त्या ऑक्युपाय होणार आहेत. हा सुद्धा डिफेक्ट म्हणजे सबस्टिट्यूशन दोन प्रकारचं, इन अलॉयज आणि इन आयोनिक सॉलिड्स. आता हा परत इन अलॉयज, म्हणजे आता तुमच्याकडे सुद्धा स्टील आहे, स्टील आता इथे साईज सगळ्यांची सेम दाखवायला पाहिजे. ओके, सपोज ऑल हॅव सेम साईज, बिकॉज आता इथं सगळे आयटम सेम आहेत, तर मी डायग्राम बदलून काढतो. नाव देयर इज ऑल सेम atoms. Suppose steel, which has a major portion of iron. All these are iron atoms. Suppose carbon, which is smaller in size than iron. So now here impurities of carbon, carbon impurity आहे, त्यांनी मात्र जागा कुठे घेतली, सबस्टिट्यूशन केलेलं नाहीये, होस्टला काढून टाकलेलं नाहीये, तो मधल्या जागेत गेलेला आहे, याला म्हणले इंटरस्टिशियल डिफेक्ट. ओके, तर हे झालं 3 प्रकार डिफेक्ट आपण पूर्ण केले, स्टायकियोमेट्रिक, नॉन स्टायकियोमेट्रिक आणि इम्प्युरिटी डिफेक्ट. ओके.